होते का षटकारांची पाहूया, कारण की दर्शन बांदेकर यांचे बंधू बॅटिंग करतात. आदित्य बांदेकर पाहायला मिळत आहेत. येस, इथे मात्र आजच्या पूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळते. जरा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी आपण वाजवूया. काय फलंदाजी केली आहे आदित्य बांदेकर यांनी. लगातार 3 षटकार ठोकलेत. शेवटच्या षटकावरती हल्ला प्रतिहल्ला केला गेलाय. काय फलंदाजी केली जाते आदित्य बांदेकर. ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. दीपा स्पोर्ट चषक आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ठरलाय ज्यांनी हॅट्रिक ठोकली आहे षटकारांची. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पाहूया. माझे साथी स्कोरर इथे बसलेत. 76 76 धावा. मला वाटतं आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या मैदानावरती ठोकली गेली जाते रेहान पेकर या संघाच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी. आम्ही मुंबईवरनं का दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी, हेच चित्र हे रेहान पेकरने मात्र आपल्या रामलीला मैदानामध्ये दाखवून दिलंय. 76 धावा झाल्यात, परंतु बॅटिंग नेरूळ 11ची देखील बाकी आहे. त्यांच्याकडे देखील हार्ड हिटर बॅटर आहे, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. शेवटचे 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक. पुन्हा इथे जर पाहिला बॉलला पुन्हा 4था षटकार ठोकला गेलाय. काय फलंदाजी केली जाते आदित्य बांदेकर. ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली जाते. प्रेक्षकांची मनं जिंकलेत. प्रेक्षक गर्दी करतायत. लगातार 4 षटकार पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांनी इतिहासाची नोंद करून दिली आहे. या रामलीला मैदानामध्ये 4 षटकार ठोकण्याचा देखील आता विक्रम त्याच्या बॅट माध्यमातून या स्पर्धेमध्ये केला जातोय. बॉल द्यायचं विनंती असेल. 4था षटकार, शेवटचा बॉल. आजच्या दिवसातील 5वा षटकार पाहायला मिळतोय का आमच्या प्रेक्षकांना ते देखील पाहावे लागेल, कारण की दर्शन बांदेकर, आदित्य बांदेकर नाव लक्षात असू द्या. काय फलंदाजी केली जाते. रमणुष थोडा असं राहायचंय. शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील. पाहूया काय होतंय, काय घडतंय. आदित्य ऑन फायर. इथे देखील चांगला फटका. खेळाडू आहेत का, झेल घेतील का. ओहो, पाहूया पंच निर्णय काय देतात. 5 लगातार षटकार ठोकलेत आदित्य बांदेकर. ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली जाते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. डबल डिजिट 88 धावसंख्या पाहायला मिळते. 89 धावा कंपल्सरी चेसिंग असेल. काय फलंदाजी केली आहे. वा वा, प्रेक्षक विनंती असेल एकदा सन्मान देऊया. एकदा या खेळाडूसाठी टाळ्या आपण वाजवूया. गुड बॅटिंग दर्शन. आदित्य माफ करा.